थळ संघाला विनंती, चला आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवा. चला मित्रांनो, आपण वेळेच्या अभावी इथे 3 षटकांचा सामना खेळवण्याचा निर्णय घेतलाय. ग्रामीण मधून आलेला एक संघ आणि ओपन लॉट्स मधून आलेला एक संघ, अर्थातच हा सेमीफायनलचा दुसरा सामना असेल आणि हा सामना सुद्धा फार महत्त्वाचा असेल आणि अगदी मनोरंजन करणारा असेल, यात तीळ मात्र शंका नाहीये. कारण आपल्या अलिबाग तालुक्यामधील एक नामवंत आणि गाजलेला संघ म्हणून ज्या संघाने नाव कमावलेलं आहे पेण तालुक्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारे एक लॉट्स होता आणि तिथे ओपन लॉट्स मधून आलेल्या संघाला हरवून ज्याने प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले होते तो हा संघ, अर्थातच माऊ 11 एकविरा थळ संघ. चला क्षेत्ररक्षण सजवा. पुन्हा एकदा मला वारंवार इथे सूचना येत आहेत की आपण क्षेत्ररक्षण सजवा, कारण वेळ फार कमी आहे. वळूयात मैदानाच्या दिशेने, जिथे जे प्रेक्षक आपल्याला tenniscricket.in च्या माध्यमातून पाहतायत ना, त्यांच्यासाठी आता मात्र हे मैदानातली दृश्य आपण पाहतोय जे ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऐतिहासिक निसर्गरम्य वातावरणामध्ये या क्रिकेट स्पर्धेची खऱ्या अर्थाने आलोचना आपण पाहतोय. वळूयात मैदानावरती, जिथे आपण पाहतोय 3 षटकांची मॅच असेल. नाणेफेकीचा कौल जिंकला गेला. माऊ 11 एकविरा थळ संघाच्या बाजूने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. क्विक ऍक्शन मध्ये आपण पाहिलं तर फलंदाजीसाठी सलामीची जोडी आली. एका बाजूला सूरज पाटील, जिथे बॅटिंग ऑर्डर मध्ये मात्र बदलाव करण्यात आलेला आपण पाहतोय. सूरज पाटील मधल्या फळीमध्ये आज दिवसभर पाहिला, आज मात्र सलामीसाठी आलाय. त्याच्या समवेत कोण, तर अर्थातच मोन्या अक्षय पाटील अर्थात आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा या मॅच कडे जरूर आलाय. लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन. एक अभूतपूर्व क्रिकेट सोहळा मैदानाच्या दिशेने आपली वाट पाहताना आपण पाहतोय. एका बाजूला नौखार अलिबागचा खेळाडू तर दुसऱ्या बाजूला वाघिवली वाडा या विभागातील खेळाडू. पहिला चेंडू जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात. पहिल्या चेंडूवरती महत्वपूर्ण फलंदाज अक्षय पाटील. बॅक टू द पॅव्हलियन. याच दरम्यान आपण पाहतोय मान्यवरांमध्ये पारितोषिक वितरण समारंभासाठी आजचे प्रमुख अतिथी म्हणून शेतकरी कामगार पक्षाच्या म्हणजे शेका पक्षाच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख आणि खऱ्या अर्थानं या अलिबाग, मुरुड, रोहा या संपूर्ण तिन्ही तालुक्यांमध्येच नव्हे तर जिल्ह्यामध्ये, मग माणगावमध्ये असेल किंवा त्याच वेळेला सुधागड पालीमध्ये असेल, पनवेलमध्ये असेल, आपल्या कर्तृत्वाने, आपल्या अर्थातच कामगिरीने संपूर्णपणे राजकीय क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील एक मोठं नाव म्हणून ज्याने प्रस्थापित केलंय अशा सौ चित्रलेखा पाटील यांचं या ठिकाणी आगमन होतंय. आपल्या या आवासच्या गावी, आपल्या या सासवणेकरांच्या आयोजनामध्ये, आपल्या या आवासकरांच्या आयोजनामध्ये किंवा आपल्या पंचक्रोशीतील प्रत्येक नागरिकांच्या आयोजनामध्ये जिथे आपण ही स्पर्धा आयोजित केलेली आहे, श्री अमृतदादा आयोजित आणि अंश अश्लेषा चषक 2024 असं ज्या स्पर्धेचं आपलं नामकरण झालेलं आहे, त्या स्पर्धेमध्ये आपण सन्माननीय आजच्या प्रमुख पाहुण्या सौ चित्रलेखाताई पाटील यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करूया. त्यांच्या समवेत सासवणेचे सन्माननीय सरपंच संतोषजी गावण, तसेच सासवणेचे विद्यमान सदस्य विश्वास थळे, तसेच नयनाताई यासुद्धा आहेत. आमचे नवगावचे उपसरपंच निखिलजी कवळे आहेत, तसेच मुळेच्या सरपंच रोहिणीताईसुद्धा या व्यासपीठावरती येत आहेत. राजूजी शिल्डनकरसुद्धा त्यांच्या समवेत आहेत. शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख या व्यासपीठावरती स्थानपन्न होतील. वेलकम चिवताई. एकदा जोरदार टाळ्याने आपण त्यांचं मनपूर्वक स्वागत करूया आणि वळतोय पुन्हा एकदा आकाश मांजरेकर याचकडे.
आलेल्या सर्व मान्यवरांचा आपण अमृतदादा आयोजित अंशश्लेष चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत करूयात. बघा चित्रलेखाताई पाटील मैदानाच्या दिशेने पाहायला मिळत आहेत, व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांनी आयोजित केलेली वरदहस्त ठेवलेली एक मोठी क्रिकेटची स्पर्धा अर्थातच PNP चषक लवकरच आपल्या समोर येते. दरम्यान मैदानावरती मोठा फटका आलाय. भुला केडर को चलक कर अक्षय म्हात्रेच्या बॅट मधून दणदणीत षटकार. एक अक्षय बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी अर्थात दुसरा अक्षय सुद्धा आपण पाहतोय. खारेपाट विभागातील या दोन्ही अक्षयनी अलिबागच्या क्रिकेटवरती अधिराज्य गाजवायला सुरुवात केलेली आपण पाहतोय. कमालीचा खेळ मैदानावरती, एक डाव तुझा दुसरा डाव माझा, कभी खुशी तर कभी गम अशा पद्धतीचा खेळ मैदानावरती प्रगती पथावर आहे. सुमेध पत्रेच्या गोलंदाजीवरती हल्ला बोल जशास तसं चेंडू सीमारेषा पार षटकार. या अँगलने जर आपण फलंदाज अक्षय म्हात्रेला ओव्हरपिच चेंडू टाकत बसलात ना तर दिवस रात्र हेच फटके खेळण्याची त्याच्याकडे कुवत क्षमता कॅपॅबिलिटी आहे हे आपण बऱ्याच वेळेला पाहिलंय आपल्या स्क्रीनवरती. अर्थात चित्रलेखाताई पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. tenniscricket.in च्या माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा रसिक मायबाप प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जाते. भव्य दिव्य आयोजन, दर्शन वाकडे म्हटलं ना की शिस्तबद्धता आणि अगदी त्याच वेळेला भव्य आणि दिव्यता आयोजन या ठिकाणी आपण पाहतोय. मैदानाच्या सभोवताली रसिक मायबाप प्रेक्षकांसाठी बांधलेली खऱ्या अर्थानं प्रेक्षक गॅलरी सुद्धा फार महत्वाची आहे. यावेळेला ब्लॉक फुल पद्धतीचा चेंडू, फलंदाज यावेळेला मात्र या यॉर्कर लेंथ डिलिव्हरीवरती फलंदाजाकडे उत्तर नव्हतं हे पाहायला मिळालं. डॉट चेंडू आलाय 12 धावा दाफलकावरती. एक फलंदाज बाद झालाय. सुमेध पत्रेच्या गोलंदाजीचा बोलबाला मैदानावरती आपण पाहतोय. एक संघ जो आपण पाहिला तर गाव टू गाव या फॉर्म मधून आलाय तर दुसरा संघ ओपनच्या या फॉर्म मधून आलाय. आकाश पब्लिक हिरो म्हणून एक बायसिकल देऊन आपण त्या खेळाडूला सन्मानित करणार आहोत आणि पब्लिक ओपिनियन आपण इथे घेणार आहोत की या स्पर्धेचा पब्लिक हिरो कोण आहे. तर समीर पारकर, त्याचप्रमाणे सर्वेश आणि जयेश माझ्यासमोर आहे. जयेश पब्लिक हिरो. तर समीर पारकर काय बोलाल? आजच्या दिवसाचा खेळ पाहता सुशांत मोकल याने सर्व पब्लिकची मन जिंकलेली आहेत. माझ्यामध्ये तोच आहे. ओके ओके, थँक्यू. ओव्हर टू आकाश. वळीयत मैदानावरती जिथे सुमेध पत्रेचा जलवा. यावेळेचा फटका आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात यासाठीच वाट पाहत होता जणू काही आणि तदनंतर मात्र आणखीन एक फलंदाज बॅक टू बॅक अक्षय म्हात्रे बॅक टू द पॅव्हलियन. थँक्यू. मैदानावरती आपण काय पाहतोय तर अर्थात गोलंदाज सुमेध पत्रेला दुखापत झालेली आपण पाहतोय. जलद गतीचा गोलंदाज, मग त्यांचा फिटनेस आणि तदनंतर मात्र दुखापती हे आपण क्रिकेटच्या पटलावरती बऱ्याच वेळेला पाहतोय. स्क्रीनवरती चित्रलेखाताई पाटील, नैना शेदनकर यांच्यासोबत हितगुज करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं ही ऋणानुबंध, ही मैत्री चांगल्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळते. बघा चित्रलेखाताई पाटील म्हटलं ना की अलिबाग तालुक्यातील प्रत्येक गावागावामध्ये त्यांचे सपोर्टर आणि अगदी त्याच वेळेला त्यांचा फॅन फॉलोवर सुद्धा खूप जास्त प्रमाणातला हल्लीच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. सासवणे आवाज या विभागावरती असलेलं त्यांचं विशेष प्रेम आणि तदनंतर मात्र आपण पाहतोय येणारे PNP चषक खऱ्या अर्थानं खूप मोठी क्रिकेटची स्पर्धा, खूप मोठं प्लॅटफॉर्म या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आकाश, सन्माननीय सरपंच थळगावचे यांचं सुद्धा आपण ओपिनियन घेणार आहोत. सर, तुम्हाला काय वाटतंय कोण असावा आजचा पब्लिक हिरो? बंटी बद्रिके, बंटी पेंडारी. हॅलो, सॉरी, बंटी पेंडारी. येस आकाश.
मैदानावरती आपण काय पाहतोय तर क्षेत्ररक्षकाकडनं थोडीशी चुकी झाली, तदनंतर एक्झिक्युशन कलेक्शन मध्ये सुमितकडे चेंडू पोहोचू शकला नाही. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त झालंय. एका षटकाची सांगता, धावफलकावरती 13 धावा, 2 फलंदाज बाद झाल्यानंतर. चांगली कॅच अर्थात चांगली मॅच मैदानावरती आपण पाहतोय. एक अभूतपूर्व क्रिकेट सोहळा आणि मैदानाच्या सभोवताली रसिक मायबाप प्रेक्षक आज खऱ्या अर्थानं गर्दी करताना आपण पाहतोय. बघा, आजचा सूर्य नवीन आशा, नवीन उमेद, नवीन प्रेरणा, नवीन जोश घेऊन आलाय, नवीन उल्हास घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळालाय. चांगला खेळ मैदानावरती आज आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं कोणता संघ विजेतेपद प्राप्त करणार हे बघणं गरजेचं आहे. गतवर्षीचा मॅन ऑफ द टुर्नामेंट त्या संघाला एक मॅच सुद्धा जिंकता आली नाही. त्यामुळे आज या वर्षी मात्र हा खेळ वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिला जातोय. प्रत्येकाने वर्षभर अंश अश्लेषा चषक 2024 ची वाट पाहिली आणि तदनंतर मात्र ते कॅल्क्युलेशन या ठिकाणी आपण पाहतोय. टॉप शाईन संघाचे संघ मालक अर्थातच प्रतीक भगत आणि अगदी त्याच वेळेला मंदार भगत यांनी वर्षभरापासून फिल्डिंग लावली आहे की कोणता खेळाडू आपल्या संघामध्ये असला पाहिजे. मग त्या खेळाडूसोबत वारंवार चर्चा. त्यामुळे ही क्रिकेटची स्पर्धा, इतक्या मोठ्या परिपक्वतेची स्पर्धा अत्यंत महत्त्वाची आहे. वळीयत मैदानावरती षटक क्रमांक दुसरं. पवन कोंडाजी गोलंदाजीसाठी आलाय. यावेळेला मात्र चेंडू हवेत आहे. कॅच पकडली तर मॅच मध्ये मोमेंटम प्राप्त होईल. यावेळेला मात्र कमालीची कॅच. आणखीन एक फलंदाज परेश ठाकूर बॅक टू दी पॅव्हलियन. धन्यवाद आकाश. मीरज आहेत. मीरज पब्लिक हिरो. फक्त मला नाव जाणून घ्यायचं आहे तुला आज मनोरंजित कोण केलं? सुशांत मोकर. ओके, तर पुन्हा एकदा सुशांत. आणि एक नाव आलं होतं सरपंचांकडून, अर्थात ते म्हणजे बंटी पेंढारी. ओव्हर टू आकाश. मी त्याने सांगितलं होतं की शोधलं की सापडतं आणि त्याच भूमिकेमध्ये यासिनजी मर्चंट सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आजचा पब्लिक हिरो कोण यासाठी खऱ्या अर्थानं त्या शोधात लागलेले आपण पाहतोय. 13 धावा धावफलकावरती, 3 फलंदाज बाद. दुसरं षटक प्रगतीपथावरती पवन कोंडाजी. ज्या कामासाठी तो ओळखला जातो, ज्या कामगिरीसाठी ओळखला जातो, त्यासाठी त्याला बोलवलं गेलं. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली. दुसऱ्या चेंडूवरती सुमित डोंगडेने यावेळेला मात्र चेंडूला आसमानी बुलंदी फटका खेळलाय. चेंडू सीमारेषा पार, षटकार. आपल्या समवेत आहेत सौरभ गवाणकर. सौरभ, तुला काय वाटतं कोण असावा आजचा हा पब्लिक हिरो? सुशांत मोकर. आणि संकेत, आपला अंदाज? सुशांत मोकर. ओके, धन्यवाद. ओव्हर टू आकाश. आज सभोवताली सुशांत मोकलचं नाव जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. पवन कोंडाजी पुन्हा एकदा कौतुक करूयात. एक विकेट घेतली, तदनंतर षटकार आला आणि तदनंतर केलेलं कमबॅक फार महत्त्वाचं आहे. मैदानावरती सूरज पाटील स्ट्राईक एंडवरती, सुमित डोंगडे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. एक गोष्ट पाहण्यासारखी आहे, इथून मात्र टॉप शाईन संघाने मात्र रणनीती बदलली आहे. जो सुमित डोंगडे सलामीसाठी यायचा तो आता मात्र 2 फलंदाज बाद झाल्यानंतर आलाय. पवन कोंडाजी आपला ग्रामीण फॉर्म दाखवतोय, आपली कसब दाखवतोय, आपली गुणवत्ता दाखवतोय. कमालीचा खेळ. गाव टू गाव या लॉटमधून वरती आलेला हा संघ माऊ 11 एकविरा थळ संघ या ठिकाणी आपण पाहतोय. निखिल पवार यांनी संघ बांधणी केलेली आपण पाहतोय. थळ संघावरती असलेला विश्वास त्यांनी वारंवार दाखवलाय. पुन्हा एकदा फुलरलेन प्रकारचा चेंडू. बॅक टू द बॉलर. मिड ऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण केली आहे. तिकडे असलेला क्षेत्ररक्षक, त्याचा ॲटिट्यूड, त्याचा आविर्भाव मात्र 1च धाव पुरेशी आहे असं सांगून देणार आपण पाहतोय. जिथे दुसरं षटक प्रगतीपथावरती 21 ऑन स्कोरबोर्ड, जिथे 3 फलंदाज सुद्धा बाद झालेले आपण पाहतोय. पवन कोंडाजी, सुमित पत्रे. थळ संघाकडे गोलंदाजांचं प्रोडक्शन कमालीचं पाहायला मिळालंय. डेव्हलपमेंट पाहायला मिळते. यावेळेला मात्र सुमित डोंगडे आपल्या क्लास दाखवतोय, नजाकत दाखवतोय. ऑन साइडच्या दिशेने भला मोठा फटका, षटकार. थँक्यू. योग्य वेळेला आलेला, योग्य टायमिंग नुसार ताकदीचा पुरेपूर वापर करत षटकार आलाय. 2 षटकारांची सांगता. धावफलक 27च्या घरामध्ये. पहिल्या षटकात 13, दुसऱ्या षटकात 14 धावांचा आलेख वाढतोय. शेवटचे षटक कोणता गोलंदाज घेऊन येणार? जिथे ही मॅच इंटरेस्टिंग होऊन पाहते. आपण पाहिलं ना, शेवटचं षटक टाकणारा गोलंदाज एकतर आपल्या संघासाठी हिरो ठरतो, अन्यथा तो बऱ्याच वेळेला विलन सुद्धा ठरत असतो. शेवटचं षटक टाकणारा गोलंदाज खऱ्या अर्थानं ठरवतो की सेकंड इनिंगमध्ये दबाव कोणत्या संघावरती असेल. मग असं असताना
गोलंदाजीच्या मोर्चावरती आर्यन खारकर आपण पाहतोय. आणखीन एक वेगवान गोलंदाज थळ संघाकडून आपल्याला पाहायला मिळणार आहे. आर्यन खारकरचा पेस, त्याचा अचूक टप्पा भल्या भल्या फलंदाजांना बॅकफूटवरती घेऊन जाणाऱ्या या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलाय जरूर. मात्र दुसऱ्या बाजूला ऑल इंडिया ओपन लॉट्समधून आलेला हा संघ, अर्थातच टॉप शाईन सासवणे संघ कशा पद्धतीने खेळ करून दाखवणार हे सुद्धा बघणं औत्सुक्याचं असणार आहे. ही क्रिकेटची स्पर्धा मित्रांनो म्हटलं ना तर प्रत्येक वेळेला आनंददायी असते, काहीतरी नवीन असतं, त्यामुळे आश्चर्यकारक सुद्धा असते, औत्सुकता असते आणि कुतूहल सुद्धा असते की इतकं मोठं भव्य दिव्य आयोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळते. 27 धावा दाफलकावरती शेवटचं षटक आर्यन खारकर. पहिला चेंडू शॉर्ट पिच प्रकारचा टाकलाय, चेंडूला मात्र बॅकफूटवरून खेळण्याचा प्रयत्न, आउटफील्ड फास्ट चेंडू, सीमारेषा पार, बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चौकार. बघा मॅच संपण्यापूर्वीनं जिंकण्याचे पूर्ण प्रयत्न केले जात आहेत. धावतायत, पळतायत, लढतायत, जिद्द चिकाटी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेचा चेंडू मात्र चांगला आहे, कमबॅक कमालीचा आहे. पहिल्या चेंडूवरती सरप्राईज देण्याचा प्रयत्न होता शॉर्ट पिचने, मात्र गोलंदाज स्वतः सरप्राईज झाला होता. जिथे फलंदाज आपण जर पाहिलं ना तर सूरज पाटील तयार होता आणि त्यानंतर मात्र आर्यन खारकरने केलेलं कमबॅक अत्यंत कौतुकास पात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 31 ऑन स्कोरबोर्ड, जिथे तिसरं षटक शेवटचं महानिर्णायक अंतिम षटक प्रगती पथावरती आहे. येणारा प्रत्येक क्षण फार महत्त्वाचा आहे, किंबहुना मी म्हणेन येणारा प्रत्येक चेंडू हजारो रुपयांचा आहे. इतकी मोठी क्रिकेटची स्पर्धा. यावेळेचा फटका हवेमध्ये फसलाय का, जिथे क्षेत्ररक्षक सन्मित्र मात्रे तैनात, कोणतीही चुकी नाही. बिग ब्लो, महत्त्वपूर्ण फलंदाज, इन फॉर्म बॅट्समन सूरज पाटील बॅक टू दी पॅव्हलियन. श्री अमृतदादा आयोजित अंश अश्लेषा चषक 2024चा चित्तथरार सामना, सेमी फायनलची लढत मैदानाच्या आत आपण पाहतोय. ऑल इंडिया ओपन लॉट्समधून आलेला संघ अर्थात टॉप शाईन सासवणे संघ मैदानावरती स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे तिसरं षटक प्रगतीपथावरती 31 धावा आणि 4 फलंदाज बाद झालेत. आणि आकाश माझ्या समवेत आहेत शैलेश म्हात्रे आणि त्यांना सुद्धा आपण विचारणार आहोत की पब्लिक हिरो तुम्हाला कोण वाटतंय? सुशांत मोकल. ओके, थँक्यू. कारण सुशांत मोकल यांचं नाव बऱ्याच वेळा आलंय आणि एकदा बंटी पेंढारी अर्थात अर्षद पेंढारी यांचं सुद्धा नाव आलंय. आकाश वळीयत मैदानाच्या दिशेने राऊंड विकेट गोलंदाजी. आहा, ओमकार हरपाल आला आणि यावेळेला मात्र मैदानावरती थोडंसं चित्र विचित्र मैदानावरती आपण पाहिलं. फलंदाजाने अपेक्षा केली की चेंडू वाईड असावा, मात्र फलंदाज ऑफस्टंपच्या बाहेर शफल झाला होता आणि तदनंतर मात्र बाईट स्वरूपातील ही धावफलकावरती ग्राह्य धरलेली आपण पाहतोय. 32 ऑन स्कोरबोर्ड, 32 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचे 2 चेंडू येणं बाकी असणार आहे. ऐतिहासिक क्रीडांगण, अर्थातच पद्मश्री जगविख्यात शिल्पकार नानासाहेब करमरकर क्रीडांगण सासवण्याला लाभलेलं खऱ्या अर्थानं हे चांगलं मैदान. चांगला चेंडू आहे. सुमित यावेळेला स्ट्रगल करताना पाहायला मिळाला. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडूला ऑनसाइडच्या दिशेने खेळलाय. 2 धावा घेण्याचा आतोनात प्रयत्न, या प्रयत्नांमध्ये मात्र मिळेल यश. कौतुक करूया आर्यन खारकरच्या गोलंदाजीचं. सेमी फायनलच्या लढतीमध्ये इतका प्रेशर असतं, त्या प्रेशरमध्ये केलेली कामगिरी वाखाडण्याजोगी. आपल्या समवेत आहेत आकाश संकेत घाडगे, त्यांचं सुद्धा आपण ओपिनियन घेणार आहोत की पब्लिक हिरो कोण आहे? सुमित पत्रे. सुमेध पत्रेचं नाव, आणखी एक वेगळे नाव आलेलं आहे आकाश, नोट डाऊन. सुमित पत्रे एक चांगला गोलंदाज म्हणून उदयास आलेला आपण पाहतोय. या अखंड स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी त्याने सुद्धा करून दिली आहे. टाळ्यांचा गजर होईल, कारण पहिल्या इनिंगची या ठिकाणी मात्र झाली आहे समाप्ती, जिथे 34 धावसंख्येवरती 4 फलंदाज बाद झालेत. टॉप शाईन सासवणे संघ जिथे सूर्य मावळत चाललाय, अशा वेळेला शाईन करणार का? जिथे माऊ 11 एकविरा थळ संघ उत्तरार्धाच्या खेळामध्ये जिथे विजयासाठी 35 धावांचं आव्हान कशा पद्धतीने पेलवणार हे सांगण्यासाठी अर्थातच आपण जाणार आहोत यासिनजी मर्चंट यांच्याकडे. धन्यवाद आकाश. आपल्या समवेत आहेत संकेत म्हात्रे. मी त्यांचं सुद्धा इथे ओपिनियन घेणार आहे की कारण मित्रांनो आपल्याला एक
स्पोर्ट सायकल त्याला द्यायची आहे आणि खऱ्या अर्थानं पब्लिकमधून जास्तीत जास्त खेळाडूचं ज्याचं नाव येईल त्यालाच आपण हे देणार आहोत. म्हणून मी प्रेक्षकांना विचारतोय, संकेत यांना सुद्धा विचारणार आहे की पब्लिक हिरो कोण वाटतं तुम्हाला? सुशांत मोकल. पुन्हा एकदा सुशांत मोकल यांचंच नाव आलेलं आहे. धन्यवाद संकेत. सर मान्यवरांकडे जातोय आपण. व्यासपीठावरती अंश आश्लेषा चषक 2024च्या निमित्तानं काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले आणि पारितोषिक समारंभाच्या प्रमुख मान्यवर या नात्याने उपस्थित असणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख सौ चित्रलेखा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. चिवताई या टोपण नावाने आपण त्यांना ओळखतो आणि सन्माननीय चिवताईंचं या ठिकाणी स्वागत करण्यात येते. स्वाती वहिनीच्या शुभ हस्ते दर्शन वाकडे यांच्याद्वारे आयोजित या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये सन्माननीय चित्रलेखाताई पाटील यांचे या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय सरपंच संतोषजी गावंड सुद्धा या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. धन्यवाद. चित्रलेखाताई पाटील यांच्या वतीने रसिक प्रेक्षकांना आजच या ठिकाणी निमंत्रण देतो. दिनांक 17 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी PNP प्रभाकर नारायण पाटील चषक आपण पाहायला विसरायचं नाही, यायचं सुद्धा आहे. 17 फेब्रुवारीपासून 21 फेब्रुवारी तब्बल स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असेल 5 लाख रुपये, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक असेल 3 लाख रुपये आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक असेल 2 लाख रुपये. 24 संघ मर्यादित असणार आहेत आणि त्याच्या ही स्पर्धा असेल. यानंतरचा पुढचा सन्मान आपण करतोय. आमच्या मुळ्याच्या सरपंच रोहिणीताई यांचा सुद्धा सन्मान करण्यात येणार आहे. दीपाली मोहिते ज्या आपल्या आवास ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्य आहेत त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी रोहिणीताईंचा सन्मान करण्यात आला आहे. मनपूर्वक धन्यवाद रोहिणीताई, आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित असल्याबद्दल. आणि जरी खेळाडू असले तरी आज राजकीय क्षेत्रामध्ये उपसरपंच आहेत. नवगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच असणारे निखिल कवळे यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय. बघा, क्रिकेट हे असं क्षेत्र आहे की ज्याद्वारे आपण वेगवेगळ्या भूमिकेमध्ये सुद्धा पुढच्या आयुष्यामध्ये वाटचाल करू शकतो. निखिल कवळे यांचा हाच एक लोकप्रिय चेहरा नवगाव ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच या नात्याने पाहायला मिळाला. त्याबद्दल त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करण्यात येते दर्शन वाकडे यांच्या शुभ हस्ते. हो. सामना जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता आहे. अंतिम फेरीसाठी ज्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे त्या नवजीवन दिगोडी संघाच्या कर्णधाराला मी विनंती करेन की आपण येऊन थांबायचं आहे इथे. यासीन सर. दीपक म्हात्रे आपल्या समवेत आहेत आवास संघाचे. दीपक, काय वाटते कोण असावा पब्लिक हिरो? सुमित. ओके, सुमित पत्रेचं पुन्हा एकदा इथे नाव आले. पंचांचा इशारा आलाय. आपण वळणार आहोत पुन्हा एकदा या सामन्याकडे. संपूर्ण या स्पर्धेमध्ये अनेक पारितोषिकांची लयलूट आपल्याला पाहायला मिळाली. अनेक प्रतिष्ठित आणि दिलदार त्याचप्रमाणे दानशूर व्यक्तींनी आम्हाला इथे सरळ हस्ते मदतसुद्धा केलेली आहे. ओहो, पहिल्याच चेंडूवरती इथे फलंदाज बाद झालाय. तर मित्रांनो, या स्पर्धेमध्ये मालिकावीरासाठी एक ब्रँडेड बाईक देऊन आपण त्या खेळाडूला सन्मानित करणार आहोत आणि ही बाईक सन्माननीय अमृत अनंत वाकडे यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेली आहे. मी त्यांचे हार्दिक आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे कुमार विहान म्हात्रे व कुमार यश पाटील यांच्यातर्फे उत्कृष्ट फलंदाजासाठी वॉशिंग मशीन देऊन आपण त्या खेळाडूचा सन्मान करणार आहोत. त्याचप्रमाणे अनोश अमृत वाकडे यांच्यातर्फे उत्कृष्ट गोलंदाज यांच्यासाठी वॉशिंग मशीन प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे अर्चना अनिल भगत यांच्या स्मरणार्थ कुमार अमृत आकाश भगत यांच्यातर्फे चौकार किंग यांच्यासाठी बायसिकल असेल. अर्चना अनिल भगत यांच्या स्मरणार्थ श्रुती आकाश भगत यांच्यातर्फे षटकार किंग या खेळाडूसाठी सायकल इथे प्रोव्हाइड केलेली आहे. रुची राजेंद्र पाटील यांच्यातर्फे सेमीफायनलचा सामनावीर यांच्यासाठी बायसिकल आहे. रुची राजेंद्र पाटील यांच्यातर्फे फायनल सामनावीरासुद्धा एक बायसिकल आहे. त्याचप्रमाणे स्मृती भोईर यांच्यातर्फे सेमीफायनल सामनावीर यांच्यासाठी एक बायसिकल आहे. सिया राजेश मोहिते यांच्या माध्यमातून क्वार्टर फायनल सामनावीर यांच्यासाठी बायसिकल असेल. आरुष राजेश मोहिते यांच्या माध्यमातून फायनल सामनावीरास एक बायसिकल आहे. धनाली
अर्जुन बंडगर यांच्या माध्यमातून क्वार्टर फायनलमध्ये सामनावीरास एक बायसिकल आपण देणार आहोत. कुमारी कीर्ती अर्जुन बंडगर यांच्या माध्यमातून क्वार्टर फायनलच्या सामनावीरास एक बायसिकल आहे. अंश दर्शन वाकडे यांच्यातर्फे सर्वाधिक झेल घेणाऱ्या प्रेक्षकास एक ब्रँडेड TV देऊन आपण त्या प्रेक्षकाचा सन्मान करणार आहोत. त्याचप्रमाणे साईश निलेश पाटील यांच्या माध्यमातून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजास ॲक्सिसचे ब्रँडेड शूज असतील आणि प्रीतम शैलेश म्हात्रे यांच्यातर्फे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांच्यासाठी ॲक्सिसचे शूज आपण देऊन त्याला सन्मानित करणार आहोत. प्रथम क्रमांकाचा चषक कुमारी सान्वी सिद्धांत वाकडे यांच्या माध्यमातून प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. द्वितीय क्रमांकाचा चषक सन्माननीय संदीप शंकर म्हात्रे यांच्या माध्यमातून प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. तृतीय क्रमांक व चतुर्थ क्रमांकाचा चषक सन्माननीय संतोष महादेव गावण यांच्या माध्यमातून प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. सामनावीर चषक सन्माननीय अमृत अनंत वाकडे यांनी इथे पुरस्कृत केलेला आहे. मालिकावीराचा चषक श्री प्रसन्न सुर्वे यांनी पुरस्कृत केलेला आहे. उत्कृष्ट फलंदाज चषक सन्माननीय प्रसन्न सुर्वे, उत्कृष्ट गोलंदाज चषक सन्माननीय प्रसन्न सुर्वे यांनी प्रोव्हाइड केलेला आहे. षटकार किंग समर्थ हेमंत म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला आहे. चौकार किंग चषक कुमार समर्थ हेमंत म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चषक सन्माननीय कुमार समर्थ हेमंत म्हात्रे यांनीच प्रोव्हाइड केलेला आहे. सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज यांच्यासाठी पारितोषिक असेल ते पारितोषिक आलेलं आहे समर्थ हेमंत म्हात्रे. त्याचप्रमाणे प्रत्येक सामन्यामध्ये सामनावीराचा एक आकर्षक टी-शर्ट देऊन आपण त्या खेळाडूला सन्मानित केलेलं आहे आणि ही संपूर्ण टी-शर्ट एक आकर्षक आणि ब्रँडेड टी-शर्ट्स ही कुमार जैनन विकास शिलदनकर अर्थात बाबू शिलदनकर जैनन बाबू शिलदनकर यांच्या माध्यमातून इथे प्रोव्हाइड करण्यात आलेली आहेत. जैनन या शब्दाचा अर्थ मिळता हार्ट होतो, दिल, आत्मा अर्थातच जैनन. तर पुन्हा एकदा आपण या सामन्याकडे वळण्यापूर्वी मी ओपिनियन बऱ्याच लोकांचं घेतलं, अजून काही घेणार आहे, परंतु त्यांच्यासाठी सुद्धा एक बायसिकल आहे आणि आपल्याला बायसिकल द्यायची असल्या कारणानं आपल्याला पब्लिकमधूनच ओपिनियन यावं अशी अपेक्षा आहे. आणि पब्लिक हिरोसाठी पब्लिक हिरोसाठी जी बायसिकल इथे प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे त्यांचं नाव माझ्यापर्यंत पोचल्यानंतर मी नक्कीच त्याची वाच्यता करणार आहे. तर मित्रांनो, आता आपण मात्र वळणार आहोत या चालू असलेल्या सामन्याकडे, जिथे जिंकण्यासाठी माझे गुणलेखक मला सांगत असताना 35 धावांची गरज. 3 षटकांचा हा सामना आहे. सामना सुरू आहे अर्थातच टॉपशाईन सासवणे विपक्ष माऊ 11 एकविरा थळ. प्रतीक भगत यांचा संघ. प्रतीक भगत म्हणजे अर्थातच एक नेटकेपणा आणि स्वच्छ आणि नेहमीच व्यवस्थित राहणीमान ज्याचं असतं तो प्रतीक. क्रिकेटचा वेडा, क्रिकेटचा रसिक आणि स्वतः एक चांगला खेळाडू. परंतु आज त्याने स्वखर्चानं एका पूर्ण संघाला इथे आमंत्रित केलं आणि या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि त्या खेळाडूंचा खेळ आपल्याला याची देही याची डोळा पाहण्याची सुवर्ण संधी त्यांनी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल प्रतीक भगत यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तो चलिए दोस्तों, पहले ओवर की समाप्ति हो चुकी है. सबसे पहले हमेशा की तरह फिर से एक बार आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का और हमारे सारे मेहमानों का, जो भी प्रतिष्ठित लोग इस मंच पर बैठे हैं, उनका मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं. दिल की गहराई से उनका शुक्रिया अदा करना चाहूँगा. चलिए दोस्तों, मैदान पर जहां पे समित्र मात्रे उल्टे हाथ से खेलने की कोशिश कर रहे थे, रिवर्स स्वीप लगाने की कोशिश थी, मगर गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया और गेंद शॉर्ट थर्डमैन की दिशा में जाती हुई दिखाई दी. मगर 1 रन का इजाफा. इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 4 रन 3 विकेटों के नुकसान पर. अब यहाँ पे संकट में घिर चुके हैं क्योंकि ऊपरी क्रम के 3 बल्लेबाज यहाँ से वापिस जा चुके हैं.
इस बीच हम देख सकते हैं पवन कोंडा जी स्ट्राइकिंग एंड पर, जबकि समित्र मात्रे नॉन स्ट्राइकिंग एंड पर सीधे बल्ले से यहाँ पे खेला है। लॉन्ग ऑन में फील्डर तैनात थे सुमित ढोंगड़े, वहाँ पे बहुत ही बढ़िया फील्डिंग करते हुए, स्ट्रॉन्ग आर्म, उनका कंधा जबरदस्त मजबूत है, उनका थ्रो कमाल का होता है, इसी वजह से दूसरा रन लेने की यहाँ पे हिम्मत नहीं की। नवजीवन तिगोडी संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण इथपर्यंत यायचंय। जवळजवळ 2400 प्रेक्षक आपल्याला ऑनलाईन यूट्यूबच्या माध्यमातून पाहत आहेत। अगदी 5 ते 7,000 प्रेक्षक आपण जर पाहिलं ना तर मैदानाच्या सभोवताली पाहायला मिळत आहेत। या सर्व प्रेक्षकांचं अमृतदादा आयोजित अंश अश्लेषा चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत। जी हाँ, यहाँ पे 10 गेंदों में 30 रनों की जरूरत थी और इसी बीच दोनों भी बल्लेबाजों ने बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट का प्रदर्शन किया और यहाँ पे 2 रन मुकम्मल कर लिए हैं। सिंगल और डबल रन भी यहाँ पे आने चाहिए और बीच बीच में अगर बड़े स्ट्रोक आए तो सोने पे सुहागा होगा। कमाल की यहाँ पे ये टूर्नामेंट, जितनी तारीफ करे उतनी कम। दर्शन वाकड़े और उसके साथ अमृतदादा वाकड़े की, क्योंकि दोस्तों ये नज़ारा हम सभी देखना चाहते हैं, हम सभी यहाँ पे डूबना चाहते हैं इस क्रिकेट के प्यार में। जी हाँ, ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद के साथ छेड़खानी करने की कोशिश की, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। फिर से एक बार यहाँ पे बिंदी गेंद, अक्षय पाटिल अर्थात मोन्या। देखिए एक जोक हुआ था, मैं श्रीवर्धन में कमेंट्री के लिए गया था, वहाँ पे मुझे पूछा गया एक टीम के मालिक से कि मुझे 2-4 अच्छे खिलाड़ी चाहिए आइकॉन के रूप में। तो मैंने कहा था उनको कि अक्षय पाटिल को ले लो, बहुत ही बढ़िया बल्लेबाज है। तो वो बोला कौन है, कहाँ के है? तो मैंने कहा, तो बोला नहीं और कोई होगा तो कहो। और उसके बाद थोड़ी देर के बाद मैंने कहा कि आपके पास कौन से बल्लेबाज हैं या कौन से खिलाड़ी का आपने चयन किया है? तो उसने कहा कि ये खिलाड़ी है, वो खिलाड़ी है और मोन्या है। ये था जोक, क्योंकि मैंने उसी खिलाड़ी का नाम बताया था, उससे अक्षय पाटिल मालूम नहीं था, उसे मोन्या मालूम था। तो अक्षय पाटिल उर्फ मोन्या यहाँ पे गेंदबाजी करते हुए, जबकि 2 ओवर की समाप्ति हो चुकी है, 8 रन स्कोर कार्ड पर 3 विकेटों के नुकसान पर। अब ये मैच बहुत ही मुश्किल होता हुआ, 6 गेंदें और 27 रनों की ज़रूरत। क्या यहाँ पे इतिहास रचा जाएगा? देखिए दोस्तों, कभी कभी रिकॉर्ड होते हैं और रिकॉर्ड टूटने के लिए होते हैं, ऐसा कहा जाता है। ऐसे रिकॉर्ड हमने बहुत देखे हैं, क्योंकि जीतू पाटिल एक बल्लेबाज है जिन्होंने, हालांकि 6 गेंदों में जब 32 रनों की ज़रूरत थी तब उन्होंने 32 रन बनाए हैं। और ये अलीबाग के ही खिलाड़ी है। आवास सासो ने इसी पंचक्रोशी में जीतू पाटिल का नाम बहुत ही इज्जत से लिया जाता है। तो यहाँ पे 27 रनों की ज़रूरत है। क्या 27 रन यहाँ पे मुकम्मल होंगे? सोहेल धार पवार आए हैं गेंदबाजी के लिए, राइट आर्म लेफ्ट आर्म राउंड विकेट। जी हाँ, पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर ललचाया, ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद गेंद और बाहर की तरफ कट हुई। फिर से एक बार यहाँ पे बिंदी गेंद, लगातार बिंदी गेंदों का सिलसिला यहाँ पे जारी रहा और इसी वजह से मनोवैज्ञानिक दबाव में घिरते चले गए माउ 11। एक विराथल, जी हाँ, इसमें दबा खड़े खड़े उस गेंद को खेला था, मगर ऊंचाई ज्यादा और लंबाई कम। सुमित ढोंगड़े उस गेंद के नीचे और इसी के साथ और एक बल्लेबाज समित्र के रूप में मैदान से बाहर। समित्र म्हात्रे आउट होने के बाद नए बल्लेबाज हम देख सकते हैं प्रकाश हालेकाना, माऊ 11 एकवीरा थल। माऊ हालांकि एक छोटी बच्ची का नाम है जिनके पिताजी है निखिल मंगेश पवार और गोलू उन्हें कहा जाता है। तो इस साल उन्हें मैं ज़रूर यहाँ पे नाम देना चाहूँगा कि जैसे हम कहते हैं कि गाड़ी सम्राट, बैलगाड़ा सम्राट, उसी के साथ साखर सम्राट, हिंदू हृदय सम्राट, और उसी के साथ साथ इस साल के लिए गोलू के लिए मैं कहूँगा कि ट्रॉफी सम्राट। इस साल उन्होंने इतनी ट्रॉफियाँ जीती है, हर हफ्ते कम से कम एक ट्रॉफी वो जीते चले आए हैं। यहाँ पे भी ट्रॉफी मिलेंगी, मगर इस मर्तबा उनकी टीम थोड़ी सी संकट में घिर चुकी है। जी हाँ, ये देखिए कलात्मकता, उसी के साथ ताकत, पावर। आर्यन
पवन कोंडाजी के बल्ले से आता हुआ ये शानदार, बहुत ही खूबसूरत, लुभावना, ऑस्टनिशिंग और इंटरेस्टिंग ये छक्का। जी हाँ, इस मतलब अच्छी गेंद, फिर से एक बार सोहेल धार पवार ने अपनी गलती को सुधारा है, गलती का एहसास था, गलती को महसूस किया और अपने लाइन एंड लेन के ऊपर वर्क करते हुए फिर से एक बार उसी बल्लेबाज को चकमा देने में कामयाब रहे हैं। अब अंतिम एक गेंद आना बाकी है, मात्र औपचारिकता। जी हाँ, तेज तर्रार गेंद, फिर से एक बार ये गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं, और इसी के साथ ये मैच जीता है टॉप शाइन सासवने टीम ने, अर्थात प्रतीक भगत की टीम ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक, और आने वाले मैच के लिए ढेर सारी शुभकामनाएं। देखिए आप डीजे मास्टर, आपण यासिन सर